आपल्या आयुष्यात की कॅपिटलिझम झालेलं आहे यार. कॅपिटलिस्ट आजकाल मार्केटमध्ये आहेत. पण ते कधी यार तुमचं बिझनेसला फंड करतील किंवा तुमचा एक फायनान्शियली बेस स्ट्रॉंग असतं, तुमच्याकडे काय ना काय तर हिस्ट्री असतं तुम्ही जे अचीव्ह केलेले आहे, राईट. आता लोकांचं कसं आहे ते म्हणतात आणि काय म्हणजे तुम्ही इतकं का त्या ह्याला फोकस करायला. फोकस नाही यार, बट तुम्हाला एक समजायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये ही लाईफ एकदाच दिलेली आहे. या लाईफमध्ये जर का तुम्ही काम तुमचं संघर्ष तर आयुष्यभर राहणार, राईट. तुम्ही बिझनेस माइंडेड असाल, तुमचं जॉब पण करत असाल, जॉबमध्ये पण संघर्ष आहे. इन्क्रीमेंटसाठी यार तुम्हाला आजकाल कार्पोरेट्समध्ये जेव्हा तुम्ही एखादी बघून येता कंपनी, त्यामध्ये कळेल तुम्हाला की आजकाल इन्क्रीमेंट पण मिळणं, रेज मिळणं सॅलरीमध्ये पण किती महत्त्वाचं आहे. आणि ते मिळत नाही, पहिले कोण देत नाही. तुम्हाला तुमच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स प्रूव्ह करायला लागतात. त्यामुळे तुम्हाला परत ग्रोथ माइंडसेट लागतो की तुम्हाला ॲडॅप्शन करणं गरजेचं आहे. कसं स्वतःला त्या सराउंडिंगमध्ये कसं ॲडॅप्ट करून तुम्ही कसं असतं, जॉब पण करायला असेल ना, त्याच्यासाठी एक माइंडसेट लागतो. समजा एक कंपनी आहे, त्याला आपण एक मशीन इमेजिन करू, ती एक मोठं मशीन आहे, राईट. आता त्यामध्ये बरेच पार्ट आहेत, छोटे मोठे जे पार्ट आहेत. पण त्या कंपनीमध्ये भले तुम्ही एका छोटा पार्टचा एक रोल प्ले करताय, बट तो पार्ट असा आहे की जर का त्याला मी काढलं तर पूर्ण मशीनच बंद पडतं. त्या कंपनीमध्ये कायच उरत नाही. तुम्ही जर का ॲज अ मार्केटिंग एजंट असाल, तुम्हाला जर का कंपनीनं जर का 2 दिवस बाहेर काढलं तर कंपनी सेल्स डाऊन होतात, राईट. तुम्ही जर का त्यामध्ये ॲज अ काही तुम्ही असू शकता यार, असिस्टंट इंजिनियर जरी असला कंपनीमध्ये, जर त्या कंपनीला काढलं तर इंजिनियरचं सगळं हलायला पाहिजे असिस्टंट. ते हल्ले की पूर्ण सगळी इमारत पडू शकते, राईट. तुम्ही त्या फाउंडेशन जर का तुमच्यापासून स्टार्ट होतं यार तुमच्या कंपनीची, तर का तुम्ही यार तुम्हाला रेज वगैरे मिळणार, राईट. ते काय यार, आपला माइंडसेटच स्टक माइंडसेट झालेला आहे. तुमचं प्रत्येक काम जे आहे ना, ते तुम्हाला तुमच्या ग्रोथकडेच न्यायला बघते. बट ते तुम्ही काम किती लेवलला चांगलं करताय, जे काम तुमच्या मनाला आवडते ते काम करताय का नाही, त्याच्यावर तुमची स्पीड मॅटर करते. आणि ती स्पीडनंच तुम्ही यार ग्रो करणार, राईट. ऑफेंड होत असाल यार तुम्ही, बट ऑफेंड होण्याची गोष्ट नाही. तुम्हाला आज जागा करायचं माझं काम आहे, बट जागा होऊन मी ते काय करणार, हे हॅलो उठ 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 हे एवढं सांगेन ना, बट ऍक्शन्स तर तुम्हाला घ्यायचे. आजकाल माझ्या 3 ते 4 इन्कम सोर्सेस आहेत. आणि या 3 ते 4 इन्कम सोर्सेसमध्ये ना, मला माझी कॉलेज डिग्री कायच हेल्प करत नाही. कॉलेज डिग्री हेल्प करत नाही याचा अर्थ की मी कॉलेज सोडले असं नाही. मी कॉलेजमध्ये पण आहे, प्लेसमेंटची पण तयारी करेन, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करेन. बट ॲट द एंड कसं असतं, सुनो सबकी चलाओ अपनी मनकी. हे जेव्हा तुम्ही या तुमचा माइंडसेट असतो ना, तुम्हाला जर का कुठं ना कुठं गॅप दिसला, तुम्ही एस्केप करू शकता. मी पर्सनली केलं. आता तुम्हाला माझा एक व्हिडिओ मी इथून पुढे तयार करेन की कसं तुम्ही तुमच्या फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकता, इंडिपेंडेंट होऊ शकता, राईट. स्टे ट्यून. आणि तुम्ही एक हसलर आहात. हसलर कधीच कुणाला असं दोष देत नाही की यार हे सगळं ह्याच्यामुळे होते, मला हीच कंडिशन मिळालं नाही, माझ्याकडे हेच रिसोर्सेस नव्हते, माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नव्हतं. हे सगळं यार तुम्ही जर का एक हसलर बनत असाल ना यार, तर याच्यावर तुम्हाला काम यार तुम्हाला ते असं म्हणायचं पण की तुम्ही हे मला माहीतच नाही, हे एक्सक्यूज मी देतो ते मला माहीतच नाही. ते काय होतं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि मीच त्यासाठी जबाबदार आहे. आणि मी सांगतो की हा माझा प्रॉब्लेम आहे, यालाच मी माझं एक स्ट्रेंथ बनवून याच्यावरच मी जाऊन सक्सेस मिळवतो. हा माइंडसेट ठेवा यार. डेफिनेटली ऑल द सक्सेस इज टोटली युअर्स. सो टेक ॲक्शन्स. नमस्ते.